ज्यांना घर वापसी करायची आहे ते खुशाल करू शकतात, नव्या लोकांना आम्ही संधी देऊ। आमदारांबाबत अजित पवारांची खरमरीत प्रतिक्रिया। पक्षामध्ये परत घ्या, भुजबळांची शरद पवारांकडे विनंती। पवारांनी छगन भुजबळांना पक्षात परत घेण्यास दिला नकार। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। छगन भुजबळांची शरद पवारांसोबत 1.5 तास चर्चा। दोन्ही नेत्यांच्या भेटीत मराठा ओबीसी संघर्षावर देखील झाली चर्चा। दिशा सालियन प्रकरणातील तपास अधिकारी बदलण्याची नितेश राणेंची विनंती। स्टेटमेंट घेणाऱ्या अधिकाऱ्यावर नितेश राणेंचा आक्षेप। विशाळगडावर अतिक्रमण काढण्यास सुरुवात। विशाळगडावरील गोंधळानंतर सरकारकडून आता कारवाई। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी विशाळगडावर तळ ठोकून। राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकार शिफारस करणार। आचारसंहिता लागण्याच्या आधीच सरकार शिफारस करणार। राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड तातडीने करण्याचा प्रयत्न। वादग्रस्त आयएस पूजा खेडकर आणखी एक नवा प्रताप समोर। नावात बदल करून खेडकरांनी 11 वेळा यूपीएससीची परीक्षा दिल्याची धक्कादायक माहिती समोर। शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी घेतली ठाकरेंची भेट। ठाकरेंनी घेतलं शंकराचार्यांचे आशीर्वाद। अरविंद केजरीवालांची शुगर लेवल कमी झाल्याची माहिती। शुगर लेवल कमी झाल्याने केजरीवाल कोमात जाण्याची शक्यता। मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांची पोलीस आयुक्तांसोबत बैठक। कायदा सुव्यवस्थेच्या बाबत बैठकीत चर्चा। आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाजप सोडणार विशेष ट्रेन। कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा महत्त्वाचा निर्णय। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या नावाचा गैरवापर। अमितेश कुमारांच्या नावाने पैशांची मागणीला रिप्लाय न करण्याचं अमितेश कुमारांचं नागरिकांना आवाहन। धाराशिवमध्ये धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। दहिसरमध्ये मुसळधार पाऊस। दहिसर पूर्व पश्चिम महामार्गाच्या पुलाखाली साचलं पाणी। बीड जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी। पिंपळनेर नदीला पूर। नांदेडमध्ये 5 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचं आगमन। पावसामुळे शेती पिकांना मोठा दिलासा। अहमदनगरच्या परिसरामध्ये पावसाचं आगमन। रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।